नमस्कार, मी गणेश जगताप. आपण पाहतात महासंघर्ष न्यूज, हक्कांसाठी निर्भीड लढा. आज खडकवासला विभागासाठी पुण्यातील नवले ब्रिज या ठिकाणी जनसंवाद हा कार्यक्रम राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने नागरिक आपले प्रश्न या ठिकाणी दादांसमोर मांडताना पाहायला मिळाले आहेत. आपल्या सोबत आहेत महसूल विभागाचे अध्यक्ष चोरगे दादा. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने नागरिकांचा प्रतिसाद होता आणि हा जनसंवाद जो कार्यक्रम आहे हा कशा पद्धतीने आज खडकवासला विभागासाठी आयोजित करण्यात आला होता? आज खडकवासला मतदारसंघामध्ये अजितदादा पवार साहेबांनी जनसंवाद कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामध्ये नागरिकांच्या सर्व तक्रारी, त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी एवढी प्रचंड गर्दी झाली की दादांना 1 वाजेपर्यंत वेळ अपुरा पडला आणि बरेचसे लोकांचे निवेदन त्यांनी स्वीकारले. आणि आज मुख्यमंत्री पुणे शहरामध्ये आल्यामुळे ते पुरेसा वेळ देऊ शकले नाहीत, परंतु त्यांनी आटोकाट प्रयत्न केला नागरिकांचे प्रश्न सोडवायला आणि सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. आपल्यासोबत पुणे जिल्हा महसूल विभागाचे सरचिटणीस आहेत विष्णू पिलाने पाटील साहेब. जो नवले लॉन्चमध्ये आयोजित केला होता कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडलेला आहे. दादांनी बराचसा वेळ या ठिकाणी लोकांना दिला, परंतु काही समस्या अजूनही लोकांच्या आहेत आणि त्या समस्या अजूनही दादांपर्यंत पोहोचल्या जातील. 100% पक्ष संघटना त्याच्यावरती काम करेल आणि आम्ही महसूल आघाडी म्हणून राष्ट्रवादी पक्ष संघटनेचे सगळे कार्यकर्ते आम्ही दादांसाठी व्यवस्थित पद्धतीने वेळ देऊन परत त्याच मागण्या आणि विषय दादांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. एक कार्यसम्राट उपमुख्यमंत्री म्हणून दादांकडे पाहिलं जातं. काय सांगाल, कशा पद्धतीने दादांनी अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे आणि भविष्यात करणार आहेत, कशा पद्धतीने? खरं तर बघायला गेलं तर आज महायुतीचं सरकार आहे. महायुतीच्या सरकारमधून जर आपण बघितलं, दादांच्या या पक्ष संघटनेमध्ये पहिलंच हे काम दादांचं असं आहे की जे थेट जनसंवाद थेट जनतेपर्यंत पोहोचलं जात आहे आणि जनतेच्या समस्या थेट दादांपर्यंत पोहोचल्या जातात. यातनं नक्कीच 100% पक्ष संघटना, पक्ष बांधणी आणि वेगवेगळ्या सामाजिक विषयांवरती आणि प्रत्येक व्यक्तिगत पर्सनल विषयावरती लोकांच्या समस्या सोडवल्या जातील. 100% त्यातनं लोकांना न्याय मिळेल आणि प्रत्येकाच्या जनतेच्या प्रत्येक समस्येपर्यंत दादा स्वतः पोहोचतील, यातनं नक्की हे निष्पन्न होतं. धन्यवाद साहेब. मोठ्या संख्येने या पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असेल, शहरी भागातील असेल, वेगवेगळे प्रश्न घेऊन नागरिक या जनसंवाद कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले. अनेक लोकांचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीचे होते. इथे अनेक स्टॉल वगैरे लावण्यात आले आणि अतिशय नियोजनबद्ध हा कार्यक्रम पार पडला. धन्यवाद.
काही